मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतल्यानंतर टप्पा खाऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. टीम बहाडोली नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय तो त्यांनी घेतला. आणि पहिला बॉल जर आपण पाहिला बॅटची कडा घेतल्यानंतर टप्पा खाऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल आलाय. यावेळेस वळवलंय अगदी योग्य तऱ्हेनं बॉल चाललाय लॉंग लेग मधनं सीमा रेषा पार. या डावाचा पहिला चौकार 4.
वळवलंय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर जोपर्यंत चेंडूला उचललं 2 करतात इथे कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 मिळतील. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 15 ऑन बोर्ड, 15 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं श्री राजाराम कुलते साहेब जे आपल्या सोबत आहेत, ग्रेट स्पोर्ट्स मुंबईचे सर्व आहेत, त्यांचा शुभ सन्मान राजेंद्र गावड साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलंय. त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यानं पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 17 या आकड्यावर. 5 चेंडू ओव्हरचा खेळ 2 ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस 17 ही धावसंख्या धावफलकावर आहे. रोख लावली या धावफलकाला. सुरुवातीपासूनच आक्रमण ते गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ते आक्रमण करत असताना थोड्याशा चुका झाल्यात. एका बाजूने बहाडोली आणि त्यांच्या विरोधात सरगम सीसी. दोन ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3 मध्ये टीम बहाडोली ज्यांच्याकडनं गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता संजित जो गोलंदाजी करण्याकरता येतोय. बघूया संजित त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने होईल. आर्ची वॉरियर्स बहाडोली हा संघ सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्यांच्या विरोधात सरगम सीसी सरपाडा. या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 2 ओव्हर मध्ये लागल्यात धावा 17. जोरकस मारायचा आहे, मोठ्या फटक्याकरता जायचं आहे, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते योग्य त्याचं होत नाहीये. लेग बायची रन मिळेल कारण थोडंसं हाईट मॅटर करत होता. तिथे चेंडू डिलिव्हर केला तेव्हा तो यष्ट्यांच्या वरनं जाऊ शकला असता, त्यामुळे पंचांनी ती अपील नाकारली. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. सिंगल डबल्स त्या सुरू ठेवाव्याच लागतील. मात्र खराब चेंडूचं चयन करताना त्यावर आक्रमकते जे फटके ते मैदानाच्या आतनं खेळणं गरजेचं आहे. आर्ची वॉरियर्स अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या वतीने राहिली आहे. फलंदाजांना कुठेही मोकळी ती दिलेली नाहीये. यावेळेस मात्र वळवलंय खूप चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न आहे. फिकी आली. तद्वर धावसंख्या ती पुढे सरकार असताना जाऊन पोचते एकंदर 19 रन 19 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस 19 रन्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय संजित. यावेळेस मात्र वळवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटच्या क्षेत्रात. जोपर्यंत बॉलला उचलला दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे. फेकी आली आणि तिथे यष्टीरक्षकानं जे प्रदर्शन केलंय अगदीच कमालीचं प्रदर्शन ते पाहायला मिळालंय. मात्र तिथे 3 धावा त्या पळून पूर्ण झाल्यात. सुखरूप आपल्या घरामध्ये बॅटर पोहोचला होता आणि त्यामुळे 3 रन्स त्या तिथे कंप्लीट झाले. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 22. 3 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. अग्री चषक 2026 या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. एक दर्जेदार स्पर्धा त्याचं आयोजन नियोजन ते केले गेले. अग्री समाजोन्नती मंडळ शाखा बिरवाडी यांच्या वतीनं पुरस्कृत असलेली ही स्पर्धा आहे.
3 चेंडूचा खेळ झालाय. जरा गेम स्पीडअप ठेवायचा आहे कारण आज फायनलचा महान टीम सामना तोही खेळवायचा आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य ते प्रत्येक टीमला करणं बंधनकारक राहील. संजित पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज अक्षय. यावेळेचा बॉल तिथे गलीच्या जवळपास गेलाय. जोपर्यंत तिथे उचलला एक सिंगल मिळाली. डबल करता कॉलिंग आहे आणि सुखरूपतेनं 2 कंप्लीट झाले. विकेट कीपर चुकी करतोय कारण बॅकअपला कुणीही नव्हता तर मग 3 रन तिथे पळून पूर्ण केले गेले. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 25 धावा. विकेट कीपर तिथे चुकी करत असताना पाहायला मिळाला. क्रिकेटचा खेळ म्हणूनच बौद्धिक क्षमतेचा खेळ असं म्हटलं जातं. इथे क्षणाक्षणाला तुमची बौद्धिक क्षमता तपासली जाते. तो हा खेळ आहे आणि तिथे चुकी केली कारण कुणीही बॅकअपला नसताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला कारण तुम्ही यष्ट्यांच्या समोर होता, आडव्या बाजूने होता, त्यामुळे एकच स्टंप तुम्हाला दिसतो. तिथे डायरेक्ट हिट लावणं तेवढं सोपं नाहीये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर योग्य तऱ्हेनं पंचांकडनं इशारा वाईटचा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 26 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 26 ही धावसंख्या राफल कव्हर आहे. तिथे विकेट मला वाटते विकेट सॅक्रिफाईस केली गेली. रनआउटच्या माध्यमातून ती विकेट संपादित केली गेली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता शुभम ज्याला मैदानात धाडलं गेलंय. बघूया शुभम त्याचा खेळ तो कशा पद्धतीने होणार आहे. किती धावसंख्येची मजल इथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये सरगम सीसी या टीम कडनं मारली जाईल ते आपल्याला बघायचंय. सरगम सीसी आणि आर्ची वॉरियर्स या 2 टीम मध्ये हा सामना तो आपण मॅच क्रमांक 2 सध्या मैदानात पाहत आहे. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. विकेटवरच टॅप झाला आणि त्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्ये गेला. बॅक टू द बॉलर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 एक विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम सरगम सीसी ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल गोलंदाज संजित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दिली जाईल दस्तक. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 30 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीज शेवटचं षटक अंतिम षटक विधित हा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असतो. बघूया विधित त्याच्याकडनं कशा पद्धतीची कामगिरी होईल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर हाताळला गेलाय. तिथे 1 रन ती कंप्लीट केली. दुसऱ्या धावेकरता आले. 2 धावा त्या इथे पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेकरता येतील का. इथे तिसरी रन ती कंप्लीट झाली. बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. 1 झाली, दुसरी झाली, दुसरी झाली तर तिसरी झाली. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये लहानपणीचा आबाधोबीचा खेळ खेळत होते. एकाकडनं दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे.
त्यामुळे 3 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 33. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन बॉल बिहाइंड विकेट गेला होता. विकेट किपरकडनं झेल जरी सुटला असला तरी रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळवली. माघारी परतवल्या बॅटरला विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 33 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही या डावामधले 4 चेंडू शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि या 4 ओव्हरच्या मॅच मधलं 4थं षटक अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर ते प्रगती पथावर आहे आणि या स्लॉग ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीच्या धावा त्या धावफलकावर लावण्याचा मनसुबा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं वळवला, फिरवला, फलंदाजाला चकवलं आणि विकेट किपरच्या हातामध्ये नेलाय. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरची हाताळणी जी क्रिकेटमध्ये नेहमीच कारकीर्द साबित होते आणि इथे त्या चांगल्या टप्प्यावरनं चेंडूला हाताळलं गेलं, विकेटच्या मागे नेलं. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच केलंय बॉलला, फेकून पार ओव्हर दी लॉंग ऑन. षटकार 6. यावेळेस अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल हवेत चाललाय सीमा रेषा पार. सलगचा दुसरा क्वालिटी स्ट्रोक. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते. ती एकंदर 45. आता लढण्याजोगं बळ निश्चित निर्माण झालं. एक चांगली टोटल धावफलकावर उभी राहिली आहे. सुरुवात थोडीशी शांत होती मात्र शेवट आम्हाला आमच्या नावावर करायचं आहे हे सांगत असताना मैदानात आल्या आल्या फलंदाज प्रतीक त्यानं अगदी दर्जेदार बॅटिंग केली आहे. सलगचा तिसरा षटकार काय इथे त्याच्या बॅटमधनं येईल. मिळालाय फुल टॉस. तिथे पंचांनी भीमर म्हणून करार केले बॉलला. या 48 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. पूर्वार्धाचा खेळ समाप्ती. एकेरीच दाफलकावर धावसंख्या एकंदर लागली गेली 48 धावा आणि विजयाकरता 49 49चं लक्ष. नेक्स्ट मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. टीम
अंतिम दिवस कोण ठरेल विजेता. 8वं पर्व जर आपण पाहिलं तर या 8व्या पर्वात प्रथम पारितोषिक गावदेवी नवसाई संघानं ते मिळालं होतं. द्वितीय पारितोषिक ओमसाई गावदेवी शिवनसाई आणि तृतीय पारितोषिक वीर तानाजी पारगाव या संघाने पटकवलं होतं. गतवर्षी या स्पर्धेचा मालिकावीर जर आपण पाहिलं तर प्रवीण पाटील वीर तानाजी पारगाव जो मालिकावीर राहिला होता. अगदी चांगला खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि यावर्षी बघूया या स्पर्धेत कोण विजेते ठरतायत. यशस्वी 8 पर्व या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली. हे 9वं पर्व ते आपल्या भेटीला येते आणि या 9व्या पर्वात चला गेम स्पीडअप करा. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि ज्यामध्ये आजच्या दिवसाचा शेड्यूल कंप्लीट करायचा. एवढा जास्त वेळ प्रत्येक मॅच नंतर जर घालवला तर मॅचेस कंप्लीट करणं ते कठीण होऊ शकतं. त्यामुळे घाई करा. पाटील आळी साखरे आणि गावदेवी उमरोळी दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधा. साखरेचे कॅप्टन आलेले आहेत. गावदेवी उमरोळी कॅप्टन. मॅच कडे जाऊया. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नितेश तो सज्ज होतोय. पहिला बॉल तिथे वा प्रयत्न तर चांगले होते मात्र झेल कॅरी झाला नाही. चांगले एफर्ट ते आपल्याला लाजवाब एफर्ट तिथे पाहायला मिळाले. अगदी नदीमध्ये गेल्यानंतर सूर मारला जातो अगदी तसा सूर या क्रिकेटच्या मैदानात मारला होता तिथे क्षेत्ररक्षकानं. मात्र तो बॉल त्याच्या हातामध्ये समाविष्ट झाला नाही. एक निर्धाव चेंडू आलाय. जगदीश आणि साथीनं बळीराम असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा मनसुबा अगेन फसला. माघारी जावं लागेल फलंदाज जगदीशला. गोल्डन डक या धावसंख्येवर पहिला झटका लागलाय. फलंदाज बाद. संख्येवरनं पुढे जायला इथे बहाडोली संघ तयार नाहीये. सलगची दुसरी विकेट ती इथे संपादित झाली आहे. विकेटचं बटन खेळाडू बाद. नवीन फलंदाज संजीत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर
पहिलं षटक ज्यामध्ये 2 बॅक टू बॅक विकेट झाल्यात. इज ऑन अ हॅट्रिक. गोलंदाजाला हॅट्रिकची संधी आहे. उमरोळी संघाने जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र एक चांगला बॉल पुढेच एकदा आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर 2 विकेट्स त्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर पुढेच एकदा पाहायला मिळाला. निर्धाव आलाय. पाच चेंडूचा खेळ तो निर्धाव आला आणि इथे शेवटचा बॉल. त्यावर आक्रमण. बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑन. सीमा रेषा पार. दमदार क्वालिटी हिट. षटकार 6. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर संचालक आहेत सन्माननीय श्री सचिनजी ठाकूर. हिशोब तपासणीत जर आपण पाहिलं तर श्री रमेशजी किणी. शाखा उपाध्यक्षा सौ वैभवी ठाकूर मॅडम. तर नंतर शाखा चिटणीस श्री विलासजी किणी. शाखा सहचिटणीस श्री संदीपजी पाटील. शाखा अध्यक्ष श्री धनेशजी ठाकूर. शाखा स्पर्धा प्रमुख श्री श्रीकांतजी ठाकूर. शाखा सदस्य श्री राजेंद्र गावड. शाखा सदस्य श्री विलासजी पाटील. शाखा सदस्य श्री संदीप स्वप्नीलजी पाटील. शाखा सदस्य श्री अनिलजी ठाकूर. आणि शाखा सदस्य जर आपण पाहिलं तर सौ नीलम ठाकूर मॅडम. शाखा सदस्य सौ मिनल ठाकूर मॅडम. या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेचं हे आयोजन आपण पाहताय. आणि सध्या ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 7 या आकड्यावर आहे. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज शुभम तो सज्ज होते. समोर स्ट्रायकर एंड कडनं संजित. यावेळेचा बॉल अगदी योग्य टप्प्यावरचा दर्जेदार चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपर जातामध्ये गेला. एक डॉट चेंडू आलाय. या पद्धतीने फलंदाजी करून या मॅचला जिंकणं ते थोडस कठीण होऊ शकतं. फलंदाजी करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलाय. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत तिथे तपासलं जात आहे. लाईव्हच्या स्वरूपानं
जे काही चित्र आहे ते क्लिअर करून दिलं जाते. बघूया आमचे तिसरे पंच ते काय डिसिजन देत आहेत मैदानाच्या आतनं. पुन्हा एकदा फिरवलं, पुन्हा एकदा चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं, चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरनं चेंडूची हाताळणी करताना चेंडूमध्ये टर्न प्राप्त करतोय, फिंगर रोल करतोय बॉलवर. चेंडू जो कट होतोय त्याला हेरणं, त्याला सामोरं जाणं थोडंसं कठीण बनतं. इथे बॅटर करता एक निर्धाव बॉल आलाय. 4 चेंडूचा खेळ, तर नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 हा आकडा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला समोर खेळलाय, डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करतोय चुकी. बॉल सीमारेषा पार, फरार झालाय. रन्स मिळतील 4, चौकार. या 4च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल, 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 11 धावा. शेवटच्या चेंडूवर एखादा चांगला मोठा फटका जर आला तर पूर्वार्धामध्ये ज्या 17 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या त्याची बरोबरी करता येईल. चांगला बॉल, पुन्हा एकदा फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं, डॉट बॉलच्या स्वरूपानं ओव्हर समाप्त केली. या 2 ओव्हरचा खेळ, तर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 3 विकेटच्या पत्तानंतर सेकंड इनिंग मध्ये 49चा पाठलाग करत असताना टीम बहाडोली 11 या आकड्यावर. बारा चेंडूचा खेळ बाकी. या 12 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रतीक तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया प्रतीककडनं कशा पद्धतीचा मारा तो इथे साकार केला जाईल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी प्रतीकच्या वतीने इथे हाताळली जाईल, हे सर्व काही आपल्याला पाहायचंय. धावसंख्या 11 आहे. 12 चेंडू आणि 38 ची गरज आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज सुदर्शन, ज्याला आपण स्ट्रायकर एंड कडे पाहत आहे. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर त्यानं चेंडूला उचललं तिथे रन्स मध्ये वाढ झाली. धावसंख्या 2 या आकड्यानं वाढली आणि दुहेरीनं वाढताना पुढे सरकून 13 या आकड्यावर. गिअर चेंज करावा लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी ती मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. 11 चेंडू आणि 36 ची गरज आहे. म्हणजे 11 पैकी किमान 5 बॉलवर षटकार मारणं ते गरजेचं आहे. तर या धावसंख्येला दाफलकावर लावणं ते तुम्हाला शक्य होईल. डाव्या स्टेवर राहिलाय तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोचती ती 14 या आकड्यावर. 35 अजूनही बनवायच्या. येणारे 11 बॉल शिल्लक आहेत. 11 मध्ये 35 म्हणजे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेत सुदर्शनला
आक्रमकतेचा खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही. या षटकारांची आतिषबाजी तेच या मॅचच्या विजयाचं प्रमुख कारण ठरू शकेल. यावेळेस मात्र उडवलाय, बॉलला हवा दिली, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनतील. बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. पंचांचा इशारा आलाय, चौकार 4. चौकारानंतर लगेचच क्षेत्ररक्षणामध्ये खूप मोठा फेरबदल तो आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा दाफलकावर आहेत आणि 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 31 अजूनही बनवायचे आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 10 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट केला जाईल. फिल्डिंग चांगली होती, दुसऱ्या धावेकरता आलेत आणि तिथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट केली. सॅक्रिफाईस 1 रन तिथे कंप्लीट झालाय ज्या 1च्या मदतीनं. धावसंख्या 19 आहे. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 रन बनवायचे आहेत 30. 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. आक्रमकता या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि ती आक्रमकता फलंदाज सुदर्शनला दाखवावी लागेल. सुदर्शनची साथ देण्याकरता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सागर तो दाखल झालाय. सागर आणि सुदर्शन या दोघांना आता आक्रमकतेने खेळ करताना या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल. कोण जिंकेल या मॅचला? टीम आर्ची वॉरियर्स बहाडोली की सरगम सीसी सरपाडा या 2 टीम मध्ये ही मॅच. यावेळेस मात्र पॅड लाईनवर होता, योग्य तऱ्हेने खेळलाय. बॉल लॉंग लेग कडे चाललाय. चांगली फिल्डिंग होती. फिल्डिंग सेटअप अगदी चांगल्या पद्धतीने केलंय. कदाचित स्ट्रॉंग झोन ठाऊक असावा त्यामुळे अगदी योग्य त्याचं फील्ड सेटअप ते पाहायला मिळते. कारण जिथे मारला जातोय तिथे क्षेत्ररक्षक समोर येतोय. 1च्या मदतीनं मॅच हळूहळू थोडी कठीण होऊ पाहतीये कारण 4 चेंडूचा खेळ झालाय. तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 लागल्यात. अजूनही 29 या धावसंख्येची गरज आहे आणि 8 चेंडू ते तुमच्याकडे शिल्लक आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रतीक. आतापर्यंत चांगला मारा अद्यावत केलाय गोलंदाज प्रतीकनं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा हलकस चुंबन आणि विकेट कीपरचा सहारा. मिळतीये सफलता. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. फलंदाज तेजस ज्याला मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या हवी तेवढी मोठं आकार घेऊ शकलेली नाहीये. या धावसंख्येला मोठा आकार देण्याकरता एक मोठा फटका शेवटच्या बॉलवर मैदानात खेळावा लागेल. अन्यथा ही मॅच हातातनं निसटून जाण्याची परिस्थिती निर्माण होईल. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 28-30 धावा बनवणं तेवढं सोपं नाहीये. जर या मॅचला जिंकायचंय तर या बॉलवर एखादा मोठा फटका खेळणं ते फलंदाजाकरता बंधनकारक आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. यावेळेस बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता तब्बल 29 या धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावा म्हणजे 6 पैकी 5 बॉलवर षटकार ते या मॅच मध्ये लावायचे आहेत आणि ते लावले जातील का हे आपल्याला इथे बघायचं आहे.
वाईटचा इशारा आलाय. शेवटचं षटक ते प्रकारे पथावर येते आणि इथे वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 21, 21 धावा. आणखी एक वाईटचा इशारा. या स्पर्धेच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायत सदस्य बिरवाडी सन्माननीय श्री सुधीर ठाकूर साहेब ज्यांच्याकडनं 1001 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते आणि त्यांचा यथोचित मान सन्मान शाखेचे सदस्य सन्माननीय अनिलजी ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. 2 सलगचे वाईट आणि त्यानंतर आलाय डॉट. यावेळेस मात्र बॉलला फोर्स करण्याचा इरादा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येतोय. मात्र ज्या वेगानं तो धावत येत होता ना तिथे बॉल हातामधनं उडून निघालाय बाहेर. त्यावर 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. या मॅच ती आता दूर निघून जाते. येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 26. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सौरभ तो सज्ज होत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल आत येणारा चेंडू त्यावर एक चांगला तिथे स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. चेंडू सीमारेषा पार चौकारावर परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. तीन चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. फक्त औपचारिकता ती या मॅचची आता बाकी राहिली आहे कारण या मॅचवर निर्विवाद वर्चस्व ते प्रस्थापित केले सरगम सीसी सरपाडा या टीमनं. सरगम सीसी कडनं शेवटी बॅटिंग करता आल्यानंतर ज्या पद्धतीनं फटकेबाजी केली होती फलंदाज प्रतीकनं ती महत्वाची ठरली आहे कारण त्यानं 3 बॉलमध्ये 14 ज्या घेतल्या शेवटच्या त्या 14 रन्स खूप इम्पॉर्टंट ठरल्या, खूप महत्वाच्या ठरल्या या डावामध्ये. ज्यामुळे एक डोळ्यासमोर जी मोठी टोटल उभी राहते ना ती निश्चित फलंदाजांच्या डोक्याशी खेळते आणि ती मोठी टोटल ती त्याच्याकडनं उभी केली गेली. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलंय खरं मात्र डिस्टन्स ते नाहीये. झेल करता प्रयत्न ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र इथे फलंदाजांनाही आता या मॅचचं चित्र काय आहे ते कळून चुकलंय. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि जी औपचारिकता आहे शेवटच्या बॉलची ती पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर सरगम सीसी सरपाडा हा संघ जर आपण पाहिलं तर त्याला विजेते म्हणून घोषित केलं जाईल. पुढच्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये ते धडक देतील. चांगला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय, डॉटच्या स्वरूपाने आलाय आणि इथे विजयी होती टीम सरगम सीसी सरपाडा. सरगम सीसी सरपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. आपल्याला संधी देतो आम्ही मॅन ऑफ द मॅच प्रतीक गावड ज्यानं फलंदाजी करताना 14 धावा केल्या, गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवली. तो प्रतीक गावड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या प्रतीक मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवण्याकरता मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. क्षेत्ररक्षण सजवून मॅच सुरू करायची आहे.